संत शिरोमणी सावता महाराजांच्या पावनभूमीमध्ये कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावता. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आपण डिसेंबर 18 पासून आपली ही सावता महाराज अंबाबा उभा राहिलेली आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही 2000 झाडं लावली. 2022मध्ये आम्ही 8x3 वरची 2000 झाडं लावली आणि हा जर सगळा हिशोब मांडला तर आपली सगळी बाग जी आहे ती जवळजवळ 10,000 ते 11,000 झाडांची बाग आहे. संत शिरोमणी सावता महाराजांच्या पावनभूमीमध्ये कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावता माळे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला जातात, पांडुरंग ह्या संतांना भेटण्यासाठी आपल्या अरणला येतात. आजही पांडुरंगाची पालखी पंढरपूर सोडून कुठेही जात नाही, त्या या अरणला सावता महाराजांना भेटायला येते. वर्षातून 2दा त्यांची पालखी आपल्या अरणमध्ये असते आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आपण डिसेंबर 18 पासून आपली ही सावता महाराज अंबाबाग उभा राहिलेली आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही 2000 झाडं लावली. 14x6 वरची ती लागण आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2021मध्ये 5000 झाडं लावली, जी 12x3 वरची आहे. 2022मध्ये आम्ही 8x3 वरची 2000 झाडं लावली. 23मध्ये आम्ही 6x3 वरची 1000 झाडं लावली आणि आत्ता 25मध्ये म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये आपण 12x5 वर 1000 झाडाची लागण केलेली आहे. आणि हा जर सगळा हिशोब मांडला तर आपली सगळी बाग जी आहे ती जवळजवळ 10,000 ते 11,000 झाडांची आंब्याची बाग आहे. आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं आपण सुरुवातीपासूनच एक वेगळा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे की प्रत्येक ओळीमध्ये जी झाडं आमची 40-42 असतील त्या प्रत्येक ओळीमध्ये पॉलिनेशन होण्यासाठी वेगवेगळ्या 4 किंवा 3 आंब्याच्या व्हरायटी आम्ही त्या एका रांगेत बसवलेल्या आहेत की ज्या योगे जे पॉलिनेशन होतंय, मधमाशी येण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनचा आमचा हा प्रयत्न राहिलेला आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण जे सगळं ज्याला म्हणतो एकमेकावर अवलंबून असणारी शेती, ज्याच्यामध्ये मधमाशी येण्यासाठी लिंबुणीची 200-250 झाडं लावलेली आहेत. ती चंदन आपण लावलेलं आहे. लिंबुणीची फुलं वर्षभर असतात, त्याच्यावर मधमाशी येते. चन्नाची जी फुलं येत आहेत त्याचं छोटी छोटी फळं असतात, त्याच्यावर मधमाशी येते. चिंच आहे, विलायती चिंच आहे, त्या फुलावर मधमाशी प्रचंड प्रमाणात येते. 600 झाडं जांभळाची लावलेली आहेत, ज्याच्यामध्ये ते फ्लॉवरिंगला आल्यानंतर मधमाशी भरपूर प्रमाणात आपल्या बागेत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की आपली ही बाग जी आहे ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करतोय, ज्यामुळं मधमाशांना या ठिकाणी कुठलाही धोका नसल्यामुळं त्यांचा आमच्या बागेतला वावर प्रचंड आहे. आज जरी आपण सगळीकडे फिरत बसलो तर किमान 8-10 मधाची पोळं किंवा आपण मोहोळ म्हणतो त्याला, ते आपल्या बागेत बघायला मिळतील. आणि त्यामुळं जे फळधारणा होईल त्याचा नैसर्गिकच ज्याला म्हणतो की प्रतिकारशक्ती त्याची त्या देठांची असेल, त्या आंब्याची असेल, ती खूप चांगली राहते. आणि